सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 168 श्री गुरुगीतेची महती। सत्यं सत्यं पुनः सत्यं धर्मं सांख्यं मयोदितं गुरुगीता समं नास्ति सत्यं सत्यं वरानने। श्री सदाशिव मुनी या श्लोकाने समारोप करीत आहेत व म्हणून म्हणतात, मी वर सांगितलेले धर्मयुक्त ज्ञान सत्य आहे, पूर्ण सत्य आहे। हे सुमुखी श्री गुरुगीते समान खरोखरच अन्य काहीही नाही। अर्जुनाच्या निमित्ताने श्री भगवद्गीता सांगितली गेली। दैनंदिन जीवन हीच लढाई म्हणून भगवद्गीता ही 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत उपयोगी पडली। पण आता तोही काळ राहिलेला नाही। 20व्या शतकाची अखेर ही सर्वच जीवन मूल्यांची अखेर ठरणारी होते की काय अशी साधार भीती वाटण्याजोगी परिस्थिती प्राप्त झालेली असताना भगवद्गीतेच्याही पलीकडे असलेली श्री गुरुगीताच यापुढे जगाला तारक ठरणार। भगवद्गीतेचा साधक अर्जुनासारखा सरळ रुजू स्वभावाचा आज्ञाधारक असेल तरच भगवद्गीता त्याला तारणार। आजचा तथाकथित सुशिक्षित मनुष्य अर्जुनाच्या तोडीचा नाही। आज जशी सर्वत्र लिफ्ट लागते, चढण जिना चढण्याची शारीरिक कुवत कमी कमी होत आहे, वेळेचाही प्रश्न पडतो। तद्वत आध्यात्मिक मार्गासाठी करावी लागणारी साधना करण्यात दीर्घायुष्य, शारीरिक बळ, मानसिक दृढनिश्चय, सूक्ष्म निरीक्षण बुद्धी आजच्या माणसाजवळ नाहीत। इंद्रिय भोग सुखाखेरीज दुसरे सुख तो जाणत नाही। मग अशांची वाट काय? अपंग मुलाची काळजी आईच घेऊ जाणे। श्री गुरुगीताच आता आपली माऊली। आधुनिक सर्वतोपरी अशक्त बाळाचा सांभाळ तीच करू शकणार। भगवद्गीताही हे कार्य योग्य साधकाविना करू शकणार नाही। कासवीप्रमाणे केवळ कृपा कटाक्षाने संकल्पाने जीवांचा सांभाळ करून त्यांचा उद्धार करणारी गुरुमाऊलीच आज हवी। पूर्व काळातील सर्व साधन सामुग्री आजच्या काळाला निरुपयोगीच ठरणार। सर्व रेडीमेड आयते तयार असेल तरच आजच्या जगात संसार होणार। पूर्वीची गृहिणी व आजची गृहिणी यांच्या संसारात किती बदल झाला आहे। तयार डबे फोडायचे व झटपट पदार्थ करायचे एवढेच आजच्या धावपळीच्या जीवनात साधते। पूर्वीसारखा कशाचाच घोळ वेळ नसल्याने घालता येत नाही। स्थलाभावी जागेच्या अडचणीमुळे पसारा मांडता येत नाही। सायंटिफिक जगातील क्रांतीप्रमाणे आध्यात्मिक जगातही विचार क्रांती व्हायला पाहिजे। सायन्स व अध्यात्म दोन्ही बरोबर प्रगत हवीत। दोन्हींची सांगड जीवनात घालून देणारा एकमेव गुरुच होय। माता जशी ताण्या मुलाच्या पातळीपर्यंत स्वतः येऊन त्याचा सांभाळ करते, तद्वत गुरुच आता आधुनिक जीवापर्यंत अवतरून त्याचा उद्धार करणार। लिफ्ट खालच्या मजल्यावर येते व पुन्हा सर्वांना घेऊन वर जाते। आधुनिक भाषेत गुरु हे लिफ्ट आहे। नौकेची उपमाही आजच्या काळाला अपुरी पडेल। श्री गुरुगीता हाच आज तरुणोपाय, दुसरा नाही, हे त्रिवार सत्य। सद्गुरुनाथ महाराज की जय।